मनमाडला सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांच्या विषयी आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य केल्याने जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यात आला। अखंड हिंदुस्थानचे कोट्यवधी हिंदू समाजाचे दैवत प्रभू श्रीरामांचे येणाऱ्या 22 जानेवारीला अयोध्या येथील भव्य प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असताना महाविकास आघाडीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेना व सर्व श्रीराम भक्त यांच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळ्यास काळे फासून महिला आघाडीतर्फे जोडे मारत प्रभू श्रीराम की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, आवाज कोणाचा शिवसेनेचा, आमदार सुहास कांदे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथे अशा घोषणाबाजी करत चपलांचा हार टाकून पुतळ्याचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आला। याप्रसंगी शिवसेना नेते अल्ताफ खान, उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, विधानसभा संघटक जाफर मिर्झा, महिला आघाडी तालुका प्रमुख विद्या जगताप, महिला आघाडी शहर प्रमुख संगीता बागुल, विधानसभा संघटक पूजा, युवा सेना शहर अधिकारी योगेश इमले, आझाद पठाण, मिलिंद उबाळे, दिलीप तेजवानी, एजाज शाह, बीजेपी शहर प्रमुख सचिन सांगवी, बबन फुलवाणी, सुभाष माळवातकर, लाला नागरे, चंद्रकांत आव्हाड, महेंद्र गरुड, दिनेश घुगे, निलेश ताठे, सिद्धार्थ छाजेड, अजिंक्य साळी, स्वराज देशमुख, आजू शेठ, पिंटू वाघ, लोकेश साबळे, सुनील ताठे, बाबा पठाण, अतुल भंडारी, ऋषिकांत आव्हाड, मनु शेख, कैलास सोनोने, आसिफ पठाण, अतिक शेख, सागर आव्हाड, इम्तियाज शाह, कुणाल विसापूरकर तसेच महिला आघाडी उपतालुका नाजमा मिर्झा, संघटक शहर नीला लोंढे, अलका कुमावत, वंदना शिंदे, प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव।